काय रमा, भीमच्या कॉलेजात गेलती? आत्ताच्या आता त्या गटारात जाऊन ती चैन काढून दे, नाहीतरी सगळी घाण तुझ्या बायकोच्या अंगावर टाकली जाईल. हा, तिथंच गेले होते. रस्त्यात हे भेटले, मग आम्ही बागेत जाऊन शेंगा खाल्ल्या. हा, कशी आहे ग तू? तशी तर मावशी मावशी करत फिरतेस आणि एकटी एकटी शेंगा खाल्ल्यास तू. पुढच्या वेळेस तुमच्यासाठी बी आणन नक्की. अगं नाही नाही, ही दली अम्मा तर अशीच मस्करी करत आहे. आता भीमराव तर शिकून मोठा ऑफिसर बनणार आहे, तर शेंगदाण्याने थोडं आपलं काम चालणार आहे. तेव्हा तर आम्हाला ते मेजवानी पाहिजे, मोठ्यांसारखं श्रीमंतांसारखं मेजवानी झाडू. अरे अशाने शिकणं होणार? हा, बायको सोबत इकडे तिकडे बागेत फिरल्याने? ते तर खरं आहे. अरे आता लगीन बिगीन झालंय तर आपला संसार सांभाळायचं काय, ते अभ्यास गिभ्यासात येल घालून सगळं मुसलकेऱ्यात टाकायचं. भीमरमा, तुम्ही आतमध्ये जावा. या दोघांना नेहमी बडबड करायची सवय आहे. आणि तुम्ही दोघं ना आपला संसार बघा. कोण बडबड करताय आजी? जरा तोंड सांभाळून बोला, कळलं का? आता ही गोष्ट आहे की मी सगळ्यांसोबत एकाच चालीत मजबुरीमध्ये राहते, पण एक गोष्ट सांगते, हाय तुमच्यापेक्षा वरच्या जातीची. बर, कोणती तुझी मोठी जात आहे ग? आम्हाला पण कळू दे. हे बघा, मोठी जात. या गावात काय करता तुम्ही? लोकांची घाण साफ करताय ना? तुम्ही कोणत्या लोकांची दागिने धुत बसतात? तुम्ही बी लोकांची घाणेरडी कपडे धुतात की? हो, पण आमची सावली बघून ना लोक रस्ता बदलत नाही. तुला पण लोक आहे ना राजासारखा खुर्चीवर नाही बसवणार आहेत. अरे चुप, चल आधी तू घरी चल. का थांबलात? बोला ना काका, तुम्ही पण बोला. जेवढं विष भरलंय एकमेकांबद्दल मनामध्ये, सगळं ओकून टाका इथे. तोपर्यंत बोलत राहा जोपर्यंत सगळ्याचा घाणेरड्या नाल्यासारखा घाणेरडा वास येत नाही. झालं या भीमाचं प्रवचन सुरू. याचं लहानपणापासून हेच ऐकतेय, माहित नाही कधी संपल. बरोबरच तर बोलतात ते. त्यांनी खूप काही सहन केलंय म्हणून तर बोलते ते ना. तू बी भीमरावासारखं बोलायला सुरुवात करू नकस. तुम्ही एकमेकांसोबत भांडत राहणार आणि हाच विचार करत राहणार समाजात सगळ्यात खाली कोण आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या वरचढ कोण आहे. तुम्ही समजून नाही घेतात की आपण सगळे एक आहोत. समजून घ्या, जातीच्या नावावर माणसाला वाटणं चुकीची गोष्ट आहे. एकत्र राहा ना. आपण एकत्र राहिलो तर दुसऱ्यांना आपली ताकद दाखवू शकू. आणि जर अजूनही नाही समजलं ना, तर नेहमी आपल्यासोबत वाईटच होत राहणार आहे. हे बघा, एकत्र होऊन आपण सेनेसारखं ताकदवान नाही होऊ शकत. जे हा भीमराव बोलत होता ते बोलाया बरं वाटतंय, भाषणामध्ये ठीक आहे, ऐकाया बरं वाटतंय, पर खरं हे आहे की आपण खालच्या जातीची लोक आहोत. एकदा काही मानलं ना मग निवंत राहाल. तुम्ही लोक निवांत बागेत बसून थाटात शेंगा खाल, आम्ही लोक इथे घरात बसून एक एक पैशाच्या चिंतेत मरत राहावं. आम्ही समजे तर मूर्ख आहोत आणि समजदार कोणी हाय तर तुम्ही दोघच. आणि निर्लज्जपणाचा कळस तर बघा, तोंड वर करून सांगत होती की नवऱ्यासोबत कसं निवांत बसून शेंगा खाल्ल्या. आई, शेंगावाल्याने स्वतःच दिल्या, आम्ही पैसे नाही दिलं. हा, तू तर कोणीकडची महाराणी आहेस ना की शेंगावाल्याने तुला फुकट शेंगा खायला दिल्या. सवय तर झालीये तुझ्या नवऱ्याला फुकटचं खायचं प्यायचं आणि राहायची, म्हणून तर इतक्या वर्ष या घरात राहतोय विना कमवता. आता तू पण सवय टाकून घे फुकटचं खाण्यापिण्याची. घरच्या इब्रतीची तर काही परवाच नाहीये. आता उभी काय, जी भाजी आणली ती कापून ठेव आणि चुलीवर जाऊन जेवण बनवू.
तुमच्याशी काही बोलायचं आहे. एवढ्या वर्षांमध्ये आपलं फारसं बोलणं नाही झालंय आणि मी मान्य करतो की ह्या सगळ्यात माझी चूक असू शकते. ह्यासाठी मला तुम्ही आयुष्यभर माफ नका करू. परंतु माझ्यावरचा राग माझ्या बायकोवर नका काढत जाऊ. रागवणं वेगळी गोष्ट आहे. तुम्ही रागवू शकता कारण तुम्ही तिच्या सासू आहात. पण ह्या पद्धतीने टोमणे मारू नका. टोमणे जर द्यायचेच असतील तर मला द्या, तिला नको. अच्छा, म्हणजे आता तुझ्या बायकोलाही काही म्हणायचं नाही हा? नाही, माझा असा अर्थ नव्हता. एक काम का नाही करत? इतका मोठा घोडा झालाय, घरापासून वेगळा का नाही राहत? आणि आपल्या बायकोला पण घेऊन जा. काही विचारणार नाही मी. सावत्र मुलगा आहेस ना, आणि म्हणूनच तुला माझं दुःख कळत नाहीये. स्वतःचा असताना तर समजलं असतं. आज जर भीमाबाई जित्या असत्या, त्यानी बी तुला या गोष्टीवर कधी माफ केलं नसतं की या वयात बी तिचा नवरा कमी होतोय, एक पोरगा कमी होतोय आणि दुसरा पोरगा पैसे उडी होतोय. नाही, मी पैसे उडवत नाहीये. ज्याला तू अभ्यास म्हणतो ना, ते आमच्यासाठी पैसे उडीवणंच आहे. आपल्या बायकोला घेऊन आमच्यापासून वेगळं राहून बघ. अभ्यास करणं आणि पैसे उडीवणं एकच वाटायला लागल. आपल्या बायकोला घेऊन आमच्यापासून वेगळं राहून बघ. अभ्यास करणं आणि पैसे उडीवणं एकच वाटायला लागल. तर मग ठीक आहे, वेगळेच राहणार. परंतु तेव्हाही तुम्ही बघाल, माझ्यासाठी शिक्षण घेणं हे पैसे उडवणं नाही, तर ते केवळ शिक्षण घेणंच आहे. आज जर भीमाबाई जित्या असत्या, त्यानी बी तुला या गोष्टीवर कधी माफ केलं नसतं की या वयात बी तिचा नवरा कमी होतोय, एक पोरगा कमी होतोय आणि दुसरा पोरगा पैसे उडी होतोय. आपल्या बायकोला घेऊन आमच्यापासून वेगळं राहून बघ. अभ्यास करणं आणि पैसे उडीवणं एकच वाटायला लागल. ताई, ह्यांना पाहिलं का? घरात नाही दिसत. नाही तर अरे, दलिया मावशी म्हणत होती की आता भीमला कुठेतरी जाताना बघितलं. खूप उदास होता. काही झालं का? घरात सगळ्यात आरामात तर तोच राहतो, तरी पण उदास आहे. आता यात कोणी काय करणार? दे इकडं चाय. काम पडलंय चुलीजवळ, जाऊन कर. परत नाही आला तर बरंच होईल. देव पावला म्हणायचं मग. रामजी, तुला असं नाही वाटत की एका मुलाच्या अभ्यासासाठी तू बाकी लोकांच्या स्वप्नांबरोबर खेळतोयस? भीमरावाबद्दल आपलं कर्तव्य पार पाडता पाडता स्वतःच्या घराचाच कर्जदार होतोयस. विचार कर, ज्याच्या गळ्यामधून ही चेन घेऊन आला असशील त्याचं कर्ज कसं फेडणार आहेस? मरण्यापूर्वी सगळ्यांचं कर्ज फेडून जाईल. मी मेल्यानंतर जग हे कधी नाही म्हणणार की रामजी सकपाळने आपल्या एक पोर भीमासाठी बाकी लोकांवर अन्याय केला. तू नाही ऐकणार रामजी. अरे पण तुझ्या जाग्यावर मी असतो का नाही, हे असलं अजिबात केलं नसतं बघ. सगळ्यांच्या आपापल्या गरजा असतात, प्राथमिकता असतात, आणि माझ्यासाठी भीमाचं शिक्षण सगळ्यात महत्वाचं आहे. जशी इच्छा रामजी. धन्यवाद शेठजी.
गुरुजी. भीमराव, गुरुजी. नमस्ते गुरुजी. का काय झालं? काहीसा चिंतित दिसतोयस तू. ये बस इथे बस. थांब. हे पकड त्याला. सोड 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 मला. सोड मला. हे पकड याला. सगळे पैसे द्या लवकर, नाहीतर मी तुझा जीव घेऊ. माझा जीव देईन मी, पण पैसे नाही देणार. माझ्या पोराच्या पुस्तकाचे पैसे. अच्छा, तू असं नाही ऐकणार. पण पळा. पुरंजन, तू इथे अचानकपणे? अचानकपणे आलं तर चांगलंच झाले ना, नाहीतर माहित नाही काय झालं असतं. अन रामजी, दोस्तीचा अर्थ पण तर हाच होतो ना, की दोस्ताला संकटातून बाहेर काढणं. आणि आता तर मी इथून मागं फिरायला आलो पण नाही. म्हणजे साताऱ्यात काय करणार ना. मला आता इथे काहीतरी कामधंदा मिळवून दे, हितच काम करीन म्हणतो. पण अरे पण बिन काय नाही, आता फक्त इथंच राहील. विषय संपला. ठीक आहे, मग चल पहिली भीमाची पुस्तकं विकत घेऊया. चल. थांब, मी उचलतो. चल. भीम, हे तर तुला चांगलंच आणि आधीपासून ठाऊक होतं की तुझ्या शिक्षणाच्या मध्ये अनेक संकट येतील. तर मग आज एवढा चिंतित का आहेस? गुरुजी, माझी कधीच इच्छा नव्हती मी बाबांपासून दूर राहावं, परंतु काय करू. आता फक्त माझा प्रश्न नाहीये. मला कोणी काहीही बोललं तरीही मी ऐकून घेईन, सहन सुद्धा करेन. कदाचित मला वाईटही नाही वाटणार. पण रमा माझी बायको आहे गुरुजी. तिच्याबद्दल माझ्या काही जबाबदाऱ्या सुद्धा आहेत. प्रणाम गुरुजी. प्रणाम. पुरंजन काका, सुखी राहा बाळा. तुम्ही कधी आलात? बस बाळा, जेव्हापासून तुम्ही सातारा सोडून आलाय ना, माझं बी मन तिथं लागतच नाही बघ, म्हणून मी अभि इथं आलोय. भीमपोरा, ते सगळं राहू दे. हे बघ, तुझी नवीन पुस्तकं एकदा बघून घे. जे जे तू सांगितलेलं ते सगळं ऐका. जर काही बाकी असेल तर परत जाऊन बाजारातून घेऊन येतो. ठीक आहे ना? रामजी, भीमाच्या शिक्षणासाठी तुम्ही कुठवर मेहनत करत राहाल. माझ्या मताप्रमाणे तुम्ही आता आराम केला पाहिजे. भीमाला पण विचारा, त्याला पण सांगा की याने पण काहीतरी काम करावं. काही वर्ष आणखी शिकल, मग काय आयुष्यभर कामच करायचंय. मग करेन की आराम. भीम बाळा, सगळे पुस्तकं बघितले ना? काही कमी तर नाही ना? नाही काका, सगळ्या व्यवस्थित आहेत. दे बाळा इकडे.
सगळी पुस्तकं देऊन टाक, आम्ही घरी घेऊन जातो. तू आरामात ये घरी. नाही नाही काका, मी घेऊन येईल. दे पोरा, नाही बाबा, ठीक आहे. दे पोरा. हे बघ भीम, फक्त आपल्या शिक्षणाचं वझ उचल. बाकी वह्या, पुस्तकं, आयुष्य या समद्याचं वजन उचलायला आम्ही आहोत की. हो बाळा, आणि आम्ही समजे एवढे म्हातारं झालो नाही का तुझ्या या 4 पुस्तकाचं बी वजन उचलू नये आम्ही. येतो गुरुजी, येतो पोरा. हो बाबा. भीम, मी खूप लोक बघितलीत, नवरा बायको दोघेही 3 आण्यात सुद्धा महिना काढतात, कारण की जीवनाचा भार वाटायला त्यांच्याकडे आपलं असं कोणीच नसतं. तू पण आपल्या वडिलांना वेगळं सोडून आपली बायको रमाबाई सोबत राहू शकतोस, परंतु हे जे रामजी सारखे बाबा आहेत ना, त्यांना जर का सोडून राहशील तर जीवन खूपच अवघड वाटायला लागेल. वाजव. ज्ञान मिळवण्यासाठी भले कोणतीही लढाई असेल, ती कठीण का असेना, ती लढाई तुला लढावी लागल आणि जिंकावी बी लागल. रमा, आता तरी सांगा, तुम्ही नाराज होऊन घरातून निघून का गेले होते ते? पहिल्यांदा थोडीच गेलो होतो घराबाहेर. रोज जातो ना, मग तसंच आज गेलो होतो. हे बघ रमा, सगळेजण झोपी गेले आहेत, तू पण झोप जा. नाही झोपणार मी, आणि तुम्हाला बी नाही झोपून देणार. सांगा ना, तुम्ही का नाराज होते? कुणाला फरक पडू नाही तर नाही पडू, पण तुम्ही नाराज झाल्यावर मला फरक पडतो. रमा, तुला काय सांगू मी, तू विनाकारण परेशान होशील. सांगा ना. नाही, अशी कुठलीच मोठी गोष्ट नाहीये रमा, तू प्लीज झोपी जा. प्लीज म्हणजे? प्लीज प्लीज म्हणजे कृपया झोपी जा. जा. ठीक आहे, नाही सांगायचं तर नका सांगू. काय तर म्हणे मी तुमची बायको आणि तुम्ही माझा नवरा. जर एकमेकांपासून लपवायच्याच आहेत गोष्टी, ये. हे बघ रमा, आज तुला ऐकवलं तर ते मला सहन नाही झालं. त्यामुळे मी हा विचार करून घराबाहेर पडलो होतो की मी तुझ्यासोबत ह्या सगळ्यांपेक्षा वेगळं होऊन राहीन. पण मग माझ्या लक्षात आलं की मी कुटुंबापासून वेगळा नाही राहू शकत आणि तुला सुद्धा ठेवू नाही शकत. बस एवढंच होतं, बाकी काही नाही. काय करतेस? जेव्हा माझी आई गेली तेव्हा मी माझ्या आजीकडे राहिले होते, आणि जेव्हा एखाद्या गोष्टीवरून तिथे मी नाराज व्हायचे ना, तर माझी आजी अशीच करायची, दोन्ही हात पकडून अशी अशी हलवायची आणि मग विचारायची, दुःख कमी झालं? मग दुःख कमी होत होतं? माहित नाही, पण बरं वाटायचं आणि दुःखाहून ध्यान हटायचं. तुमचं ध्यान हटलं